गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा सद्गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री सद्गुरुवे नमः। जय जय रघुवीर समर्थ श्रीराम समर्थ। सद्गुरु चरणांना नतमस्तक होऊन आपण या सुंदर सकाळच्या मनमोहक वातावरणामध्ये सर्वजण उपासना करूनच या श्रवणाला बसलेले आहेत असं समजून आपण या निरूपणास सुरुवात करूया। मायबाप सज्जनांचं स्वागत आहे। समर्थांनी सांगितलंच आहे ना, माणसाच्या जीवनातील प्रत्येक दिवस आहे, प्रत्येक सकाळ आहे ना, ती तेजोमय असली पाहिजे। पण ती तेजोमय घडेल कधी बरं? जेव्हा 3.5 मुहूर्तांपैकी एक तिथी म्हणजे अक्षय तृतीया तिथी, हा अक्षय तृतीया दिवस आहे ना, पंचांगातील 3.5 मुहूर्तांपैकी एक आहे ना, आणि हा दिवस आहे ना, समर्थांच्या प्रेरणेमध्ये विचारांमध्ये असलेल्या मनुष्याच्या जीवनामध्ये रोज येत असतो। आमच्या जीवनातील असा एकही दिवस नाही तो अक्षय तृतीया दिवस नसतो, प्रत्येक दिवस तो झालेला असतो। म्हणजे आज या निरूपणामध्ये पाहणार आहोत की पंचांगातील 3.5 मुहूर्तांपैकी एक तिथी आहे ना, ती म्हणजे अक्षय तृतीया आहे। ही अक्षय तृतीया आहे ना, ती हिंदू दिनदर्शिकेतील वैशाख महिन्यातील शुक्ल पक्षाच्या 3ऱ्या दिवशी ही साजरी केली जाते। आणि शुक्ल पक्ष म्हणजे अमावस्येनंतरचे जे 15 दिवस आहेत ना, ज्यामध्ये चंद्र उगवतो, आणि अक्षय तृतीया फक्त शुक्ल पक्षामध्ये येते, यालाच आखाती तीज असं सुद्धा म्हणतात ना। आता आपण पाहूया अक्षय तृतीयाचा मेन अर्थ काय। अक्षय म्हणजे जे कधीही संपत नाही, आणि म्हणूनच असं म्हटलं जातं ना की अक्षय तृतीया ही अशी तारीख आहे ना, ज्या दिवशी सौभाग्य आणि शुभफळ कधीही कमी होत नाही। या दिवशी केलेलं काम आहे ना, माणसाच्या जीवनात कधीही न संपणारं असतं, शुभ परिणाम प्रदान करत असतं। म्हणूनच असं म्हटलं जातं ना की या दिवशी व्यक्ती जे काही पुण्यकर्म आणि दान करतं त्याला भरपूर शुभ फळे मिळतात, आणि शुभ परिणामांचा प्रभाव कधीही संपत नाही। म्हणून आपण आहे ना, या अक्षय तृतीयेच्या दिवशी सकाळी पहाटे पहाटे उठावं। आता ब्रह्ममुहूर्ताचा टाईम काय आहे ना, दर निरूपणामध्ये सांगितलेलं जातं 3:40 सुरू होतो, तो जेमतेम 5:30 ते 6 वाजेपर्यंत असतो। म्हणून आपण आहे ना, त्या मधल्या टाईममध्ये जरी उठलं ना, तरी आपल्याला जे शुभफळ मिळणार आहे ना, ते नक्कीच मिळेल। पण या ब्रह्ममुहूर्तावर उठायची सवय आहे ना, ती आपण रोज लावायला हवी। आणि हा अक्षय तृतीयाचा दिवस आहे ना, या दिवशी हा स्वर्गातून येणारी जी हवा आहे ना, ती जर आपल्या या मनानं जर प्राशन केली ना, तर ती वर्षभर तशीच टिकून राहील। तुमच्या मनामध्ये फ्रेशपणा निर्माण होईल। तुम्ही जे कार्य हाती घ्याल ना, त्याच्यामध्ये तुम्ही जिंकूनच जाणार आहेत। म्हणजे एवढं सामर्थ्य आहे ना त्या अक्षय तृतीया दिवसाला आहे। म्हणूनच समर्थांनी सांगितलेलं आहे ना, ज्यांनी आजपर्यंत वाईट कर्म केलेले आहेत, ज्यांनी आजपर्यंत दुसऱ्याला फसवलेलं आहे, ते सर्व काही तुम्ही विसरून जा। तुम्ही काही किती वाईट होता ना, ते वाईटपणा तुम्ही, तुमचा भविष्य आहे ना, तुमचा वर्तमान काळ आहे, तुमचा भूतकाळ आहे, या सर्व गोष्टी आहेत ना, सर्व विसरून जा। आता आपल्याला आहे ना, आत्ताच्या घडीचा विचार करायचा आहे। आजच्या दिवसापासून आपलं इथून पुढं आयुष्य कसं जगायचं आहे ना, हे समर्थ विचार आपल्याला शिकवत असतात। म्हणून या अक्षय तृतीया दिवसामध्ये आहे ना, ब्रह्ममुहूर्तावर तुम्हाला उठायचं आहे, हातामध्ये पाणी घ्यायचं आहे, आणि जेव्हा तुम्ही उठाल ना, तेव्हा भगवंताचं नामस्मरण करायचं आहे।
हे भगवंता, आजपर्यंत जे मी पापकर्म केलेले आहेत ना, बघा मी भरपूर वाईट वागलो आहे, मला क्षमा करा, मला तुमच्या पदरामध्ये घ्या. आणि भगवंताला शरण जायचं आहे. आणि सर्व दुःख आहे ना, भगवंताला आपण सांगावं की मी आजपर्यंत केलेले पाप आहेत ना, बघा माझ्या वाईट बुद्धीचं फळित होतं, पण आजपासून मी करणार आहे ना ते पूर्ण तुमच्या नामस्मरणाने करणार आहे. म्हणून आजपासून माझे दिवस आहेत ना ते बदलले पाहिजेत. पण हे दिवस बदलतील कधी? जेव्हा भगवंत आपल्या मनामध्ये असेल तेव्हाच ना. म्हणून आपण संकल्पना करा आणि आजपासून त्या दिवसाला सुरुवात करा. म्हणजे हा जो दिवस आहे ना, हा दिवस स्वयंपाकघर आणि अन्नाची देवी आई अन्नपूर्णा यांचा वाढदिवस देखील मानला जातो. बघा, म्हणून आपण दान करायचं विसरू नये. ह्या अक्षय तृतीयेच्या दिवशी अन्नपूर्णा देवीची पूजा केली जाते आणि भांडार भरलेलं राहावं यासाठी देवीचे आशीर्वाद मागितले जातात. आणि ह्या अन्नपूर्णा देवीची जी पूजा केल्यानं स्वयंपाकघर आणि जेवणाची चव वाढते. अक्षय तृतीयेच्या दिवशी महर्षी वेदव्यास आहेत ना, यांनी महाभारत लिहायला सुरुवात केली होती. आणि या दिवशी महाभारतातील युधिष्ठिराला अक्षयपत्र मिळालं. आणि या अक्षयपत्राची खासियत अशी होती की त्यातील जेवण कधीही संपत नव्हतं. याद्वारे युधिष्ठिर आपल्या राज्यातील गरीब आणि भुकेल्या लोकांना अन्न देऊन मदत करत असे. म्हणून अक्षय तृतीया मुहूर्त म्हणजे तरी काय की त्या दिवशी आपल्याला वेगळी अशी शुभ वेळेस काढण्याची गरज पडत नाही. संपूर्ण दिवस शुभ असतो. आणि त्यामुळं आपल्याला जर काही खरेदी करायचं असेल किंवा काही शुभ कार्य करायचं असेल, लग्न कार्य करायचं असेल, तर ते आपण या दिवशी कोणत्याही वेळेत करू शकतो. आणि अक्षय तृतीया हा सुद्धा 3.5 मुहूर्तांमधला संपूर्ण असा एक मुहूर्त आहे. आणि अक्षय तृतीयाचा दिवस आहे ना, संपत्तीची देवी माता लक्ष्मीचा दिवस आहे. या अक्षय तृतीयेच्या दिवशी भगवान विष्णूंची पूजा केली जाते. आणि या दिवशी आपण जर काही वस्तू खरेदी केल्या किंवा मग काही गोष्टीमध्ये आपली इन्व्हेस्टमेंट केली ना, तर ती जी काही वस्तू असेल किंवा तिची काही गोष्ट असते ती कधीच आपल्याकडून संपत नाही किंवा तिचा क्षय होत नाही. ती अक्षय पटीने वाढत राहते. किंवा जे वस्तू आपण अगदी थोड्या प्रमाणात का होईना अक्षय तृतीयेच्या दिवशी खरेदी केली, तर तिच्यामध्ये एक दिवस आहे ना, तिने वाढ होत जाते. त्याचबरोबर दान करण्याला सुद्धा अतिशय महत्त्व आहे. आणि या दिवशी जर दान केलं ना, तर आपल्याला त्याचं उत्तम फळसुद्धा मिळत असतो. असा अक्षय तृतीयाचा दिवस आहे ना, प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये सौभाग्य वाढवण्याचंच काम करतो ना, तिला अक्षय तृतीया साजरी केली जाते. म्हणजे यावर्षी 2025 मध्ये 30 एप्रिल रोजी म्हणजे बुधवारी या दिवशी साजरी केली जाणार आहे. तसेचा दिवस आहे ना, लग्न, गृहप्रवेश, नवीन व्यवसाय सुरू करण्यासाठी किंवा कोणत्या नवीन कामासाठी अत्यंत लाभदायी असं मानला जातो. पारंपरिकरित्या या दिवशी खूपच शुभ म्हणून ओळखला जातो. म्हणून या दिवशी सोनं किंवा चांदी खरेदी करण्याची प्रथासुद्धा आहे. परंतु जर आपल्याला जे परवडत नसेल ना, तर काळजी करू नका. तुम्ही ज्योतिषशास्त्रानुसार पुढील काही वस्तू आहेत ना, त्यासुद्धा खरेदी जर केल्या ना, तर घरामध्ये सुख समृद्धी लाभ होऊ शकतं. आपल्या घरामध्ये माता लक्ष्मीचा आगमन त्या निमित्ताने देखील होऊ शकेल. आणि माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये कायमस्वरूपी टिकून राहावी असं प्रत्येक माणसाची इच्छा असतेच ना. तर बघूया की पहिली वस्तू ती कोणती आहे. पहिली वस्तू आहे ती कापूस. बघा, लक्षात घ्या, जर तुमचं बजेट फारच कमी असेल ना आणि तुम्हाला महागड्या वस्तू परवडत नसतील, तर या दिवशी कापूस जरूर खरेदी करा. अतिशय शुभ मानलं जातं. अक्षय तृतीयाला कापूस खरेदी केल्यामुळं जीवनामध्ये शांती मिळते
आणि घरामध्ये संपत्ती वाढते. तर कापूस अत्यंत उपयोगी अशी वस्तू आहे ना, आणि सोन्याहून मौल्यवान अशी वस्तू. आपण अक्षय तृतीयाला अगदी खिशाला परवडणारी म्हणून घेऊ शकतो. तर या कापसाचा उपयोग आहे ना, तुम्हाला वाती बनवण्यासाठी म्हणजे देवपूजेमध्ये तुम्ही या कापसाचा वापर नक्की करू शकता. तसेच पूजेमध्ये इतर काही साहित्यसुद्धा तुम्ही या दिवशी खरेदी करू शकता. पण कापसाला अनन्यसाधारण असं महत्त्व आहे, आणि या दिवशी आहे ना, तो आपल्या जीवनामध्ये सुख समृद्धी आणणार आहे. आता पाहूया यानंतरची दुसरी वस्तू, किंवा याला आपण पदार्थ म्हणू शकतो. तर तो आहे मीठ. बघा, लक्षात असू द्या, त्यातल्या त्यात आपल्याला या दिवशी सेंधव मीठ खरेदी करायचं आहे, जे उपवासाच्या पदार्थामध्ये देखील वापरलं जातं तरीही चालतं, रोजच्या जेवणामध्ये वापरलं तरीही चालतं. पण आपल्या पांढऱ्या मिठापेक्षा सुद्धा दिसायला थोडंसं वेगळं म्हणजे मळकट म्हणजे मातकट किंवा गुलाबी रंगाचं असतं. तर अक्षय तृतीयेचा या औचित्य साधून आपल्यापैकी प्रत्येकानं या दिवशी एक पिशवी अवश्य खरेदी करावी. कारण हे मीठ आहे ना, ते आपल्याला समुद्रातून मिळत असतं, आणि आपलं जेवण असेल तर त्यालासुद्धा काहीच अर्थ राहत नाही. त्यामुळं अक्षय तृतीयेच्या दिवशी तुम्ही खरेदी केले ना जे काही मीठ आहे, किंवा अगोदर तुम्ही खरेदी करून ठेवला असेल, पण अक्षय तृतीयेच्या दिवशी सर्वात प्रथम तुम्ही एखाद्या मातीच्या भांड्यामध्ये म्हणा किंवा काचेच्या भांड्यामध्ये म्हणा, ते थोडंसं मीठ ठेवा, त्याची पूजा करा, आणि नंतर तुम्ही ते मीठ तुमच्या स्वयंपाकामध्ये वापरण्यासाठी ठेवू शकता. बरेच जण या मिठाचा दिवासुद्धा या दिवशी पूजेमध्ये लावतात. तर तुम्हाला तो लावायचा असेल ना, तर तोही तुम्ही जाऊन लावू शकता. मात्र ते मी तुम्हाला नंतर पाण्यामध्ये सोडून द्यायचं आहे, आणि ते तुम्हाला वापरायचं नाही. एक प्रकारे दीपदान आपण या दिवशी मिठाच्या साह्याने दीपदान करतो. हे जे मीठ असतं ना, मात्र हे नैसर्गिकरित्या तयार केलेलं आहे. हे मीठ भूगर्भामध्ये मोठ्या खडकांमध्ये आढळतं, आणि त्यात अनेक पोषक असतात जे शरीरासाठी फायदेशीर असतात. सगळ्या मिठामध्ये कमी खारटपणा असतो, त्यामुळे ते रक्तदाब नियंत्रण ठेवण्यास मदत करतात. तसेच डोळ्यांची सूज आहे ना, आणि डोकेदुखीच्या समस्या कमी करतो. पण मग त्याच्यावर शक्यतो खूप जास्त प्रक्रिया होत नसावी. म्हणून उपवासाचे पदार्थ तयार करताना आहे ना, तेव्हासुद्धा शक्यतो पांढरे मीठ न वापरता आपण सगळे त्या मिठाचा वापर करावा. आणि मीठ खरेदी केल्यामुळं काय होतं ना, ते आपले संपत्तीमध्ये वाढ होत असते. धार्मिक मान्यता आहे की मिठाचा संबंध भौतिक सुखाचा कारक म्हणून देखील ओळखला जाणारा हा शुक्रग्रह आहे ना, आणि मानसिक शांती देणारा हा चंद्रग्रह आहे, यांच्याशी थेट येत असतो. तर आपण अक्षय तृतीयाला घेतलं तर त्या दिवशी फक्त पूजेमध्ये ठेवायचं, आणि त्याचा स्वयंपाकामध्ये उपवासाच्या पदार्थांमध्ये वापर आपण दुसऱ्या दिवसापासून करू शकतो. आता पाहूया तिसरी वस्तू कोणती आहे. ती म्हणजे पाण्याचा माठ आहे. बघा, अक्षय तृतीयेच्या या शुभ मुहूर्तावर आपल्याला सोने चांदी खरेदी करता आली नाही तरीही चालेल, किंवा मौल्यवान एखादी वस्तू खरेदी करतानाही आली ना, म्हणून काय झालं, आपण नाराज होऊ नका. या दिवशी सोन्याहून मौल्यवान असलेले मातीची एखादी वस्तू खरेदी करू शकतो. त्याच्यामध्ये मातीचा माठ असेल ना, म्हणजे भांडा असेल किंवा मातीचा दिवा असेल, तो जरी खरेदी केला ना तरीसुद्धा चालेल. आजकाल बऱ्याच बायकांना मातीच्या भांड्यांमध्ये स्वयंपाक करताना पाहतो, आणि मातीच्या भांड्यातील स्वयंपाक आहे ना, आरोग्याच्या दृष्टीने सुद्धा चांगलाच असतो ना. तसेच चैत्र महिन्यापासून आषाढ महिन्यापर्यंतचे जे काही दिवस असतात ना, ते उद्या कुंडदान करण्यासाठी अत्यंत विशेष मानले जातात. यामुळं भगवान श्री हरी विष्णूंची कृपादृष्टी ती आपल्यावर कायम राहते.
आपल्या काही पितृदोष वगैरे असतील ना, तर तो सुद्धा निघून जातो. तर तुम्ही पाण्याचा माठ आहे ना, एखाद्या सार्वजनिक ठिकाणी दान करू शकता. उन्हाचे दिवस असतात, बऱ्याच मुक्या जीवांना पाण्याची आवश्यकता असते. अन्नदानापेक्षा सुद्धा पाण्याचं दान आहे ना, ते अतिशय महत्त्वाचं मानलं जातं. तर तुम्हाला हे अक्षय तृतीयाच्या निमित्तानं जर घेता आलं ना, तर आवश्यक घ्या. तसंच माता लक्ष्मीला मातीचं भांडं आहे ना, किंवा शेणापासून बनवलेल्या काही गोष्टी आहेत, जसे की गौरी असेल, तर ते सुद्धा अत्यंत तिला प्रिय आहेत. आणि अक्षय तृतीयेच्या दिवशी माता लक्ष्मीची पूजा करण्याला अतिशय महत्त्व आहे. आणि हे महत्त्व असल्यामुळं तिच्या आवडीच्या वस्तू आहेत ना, त्या दिवशी आपण खरेदी केल्या तर अजिबात बिघडणार नाही. म्हणजे मातीच्या वस्तू या दिवशी घरात आणल्यामुळं आपली संपत्ती वाढते आणि ते पुण्य आहे ना, अक्षय स्वरूपामध्ये टिकून राहतं. संपूर्ण घरदार आहे ते पुण्य कायमस्वरूपी आपल्या गाठीशी बांधून ठेवू शकतो. म्हणून आपल्या कुटुंबामध्ये समृद्धीसुद्धा येते ना, आणि तर ती या मातीच्या भांड्यामुळे येते असं अक्षय तृतीयेच्या दिवशी म्हटलं जातं. आणि अक्षय तृतीयेच्या निमित्तानं मातीच्या भांड्याची अजून एक महत्त्वाची आहे की या दिवशी पितरांच्या नावाने जो विधी होत असतो, तर तो सुद्धा मातीच्या भांड्यातच होत असतो. तर बघा, आपल्या घरामध्ये समजा एखादा पुरुष व्यक्ती वारलेला असेल, त्याचे निधन झालेलं असेल, आपण त्याला देवघरामध्ये किंवा फक्त पितरांचा काही कार्यक्रम असतो तेव्हाच पूजत असतो ना, तर त्या पुरुष व्यक्तीच्या नावानं मातीचा करा आणि पूजण्याची पद्धत आहे. आणि हा मातीचा करा म्हणजे मातीच्या तांब्या आपण त्या दिवशी खरेदी करायचा असतो आणि त्यामध्ये पाणी भरून त्या मातीच्या तांब्यावर आपण चंदनाची किंवा अष्टगंधाची 5 बोटं लावून त्याची पूजा करायची असते. समजा आपल्या घरातील एखादी सवाशीण, बघा एखादी सवाशीण स्त्री गेलेली असते ना, किंवा कोणतं एखादी स्त्री सवाशीण वारलेली असेल, तर मग तिच्या नावानं मातीची केळी म्हणजे एक मोठ्या आकाराची मातीची कळशी असते आणि तिच्यामध्ये पाणी भरून ती पूजण्याची पद्धत आहे ना. उदाहरणार्थ, आपल्या घरामध्ये आपले आजी आणि आजोबा दोघेही वारलेले आहेत, तर आजोबांच्या नावानं आपण मातीचा करा, बघा तो पूजेचा, आणि आजीच्या नावाने मातीची केळी पुजतात. आता यानंतर चौथी वस्तू म्हणजे पिवळी मोहरी. आपण फोडणीमध्ये वापरतो ना, ती काळपट लालसर रंगाची किंवा काळी मोहरी असते. मात्र आता या मोहरीतच अजून एक प्रकारसुद्धा म्हणजे पिवळी मोहरी आहे ना, जे आपल्याला अक्षय तृतीयेच्या दिवशी खरेदी करायची आहे आणि ते आपल्या या मुहूर्तावरती घरी आणायची आहे. आपण अक्षय तृतीयेला खरेदी केली तरीही चालेल. आणि या मोहरीचा वापर आहे ना, स्वयंपाकामध्ये कमी आणि विशिष्ट उपायासाठी जास्त होतो. त्यातल्या त्यातमध्ये ज्योतिषशास्त्राशी संबंधित काही उपाय असतील, वास्तुसंबंधित काही उपाय असतील, तर त्यामध्ये बऱ्याच वेळी पिवळी मोहरीचा वापरण्याचा सल्ला दिला जातो. एखाद्या बाळाला जर नजर लागली ना आणि ते सारखं सारखं किरकिर करतंय, तर त्याची दृष्ट काढण्यासाठी म्हणून सुद्धा आपल्याला या पिवळ्या मोहरीचा वापर करता येतो. किंवा आपल्या घरामध्ये कोणत्याही प्रकारची येडापिडा किंवा निगेटिव्ह एनर्जी येऊ नये असं वाटत असेल ना, तर एखाद्या काचेच्या वाटीमध्ये किंवा मातीच्या भांड्यामध्ये आपण थोडीशी पिवळी मोहरी आणि त्याच्यामध्ये मोठे खडे मिसळून ठेवले ना तरीही चालतं. आपल्या हॉलमध्ये एखाद्या कोपऱ्याला किंवा बरेच जण टॉयलेटमध्ये, बाथरूममध्ये, तिथे सुद्धा ठेवण्याची ही पिवळी मोहरी आहे ना, आणि मीठ वापरत असतात. तुम्ही अवश्य त्याचा वापर करा. तुमचं एखादं दुकान असेल, व्यापार व्यवसायाचं ठिकाण असेल, तिथे सुद्धा एखाद्या कोपऱ्यामध्ये तुम्हाला या पिवळ्या मोहरीचा वापर करता येईल. या अक्षय तृतीयेच्या दिवशी ही पिवळी मोहरी घेऊन या. आता 5वी वस्तू पाहूया, ती म्हणजे या शुभ दिवशी तांब्या पितळेची भांडी खरेदी करणं
अतिशय शुभ मानलं जातं. यामुळं घरामध्ये संपत्ती वाढते, अन्नधान्य वाढतं. तसेच या दिवशी कवड्या खरेदी करून त्या माता लक्ष्मीच्या चरणी अर्पण केल्यामुळं आर्थिक समस्या देखील दूर होतात. आता बघा, शक्यतो तांबे पितल्याची भांडी आपल्याकडे असतातच, म्हणजे देवपूजेसाठी खास करून आपण ती वापरतोच ना. म्हणून तुम्हाला स्वयंपाकामध्ये म्हणा किंवा तुमच्यासाठी म्हणा एखाद्या पितळच्या भांड्याची जर गरज पडत असेल किंवा तांब्याचं एखाद्या वस्तूची गरज पडत असेल तर अक्षय तृतीयासारखा दुसरा महत्त्वाचा मुहूर्त कुठेच नाही. म्हणून तुम्ही आवश्यक या शुभ दिवशी आहे ना या वस्तूंची खरेदी आवश्यक करा. आता पिवळ्या कवड्या घ्या किंवा पांढऱ्या कवड्या घ्या किंवा थोड्याशा पट्टी असलेल्या कवड्या जरी तुम्ही घेतल्या ना तर सगळ्या माता लक्ष्मीला प्रिय गोष्टी आहेत. कारण कवड्यासुद्धा आपल्याला समुद्रातूनच मिळतात ना. तर या कवड्यांची खरेदी तुम्हाला अक्षय तृतीयेच्या शुभमुहूर्तावर करता येईल आणि त्याची पूजा स्थापनासुद्धा तुम्ही याच दिवशी करू शकता, जेणेकरून त्याद्वारे मिळणारं जे काही अक्षय पुण्य आहे ते तुमच्याजवळ कायमस्वरूपी संचित राहील आणि ते उत्तरोत्तर वाढत राहील. आता पुढची 6वी महत्त्वाची गोष्ट आहे. या दिवशी तुम्ही तुळशीची माळ खरेदी करू शकता. तुम्ही एक बारीक माळ म्हणण्याची आणि एक जाड मण्यांची जी तुळशीची माळ देखील असते ना ती नक्की खरेदी करू शकता. कारण वैशाख महिना जो आहे ना तो श्रीहरी विष्णूंच्या पूजेसाठी अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. आणि या संपूर्ण महिन्यामध्ये आपण जर भगवान विष्णूंची मनापासून सेवा केली ना तर आपल्याला त्याचं फळसुद्धा मिळतं. म्हणजे मिळतंच तसं तुळशीची माळ तुमच्याकडे असेल तर ते तुम्ही भगवान श्रीहरी विष्णूंची मूर्ती तुमच्याकडे असेल, फोटो असेल किंवा आपल्या घरामध्ये बाळकृष्णाची मूर्तीसुद्धा असते मग त्यांच्या गळ्यामध्ये सुद्धा घालण्यासाठी आपण ती तुळशीची माळ आहे ना ती नक्कीच वापरू शकतो. या दिवशी तुम्ही तुमच्या तुळशीच्या कुंडीमध्ये ठेवण्यासाठी शाळीग्रामसुद्धा घेऊ शकता. आणि शाळीग्राम आहे ना एक अंडाकृती आकाराचा किंवा मग एक काळा कुळकुळीत असा दगड असतो आणि ते भगवान श्रीहरी विष्णूंचं रूप आहे. म्हणून तुळशी विवाहाच्या वेळी शाळीग्राम आणि तुळशी माता यांचा विवाह लावण्याची पद्धत आहे ना. म्हणून बऱ्याच ठिकाणी काय करतात, आपल्या तुळशीच्या कुंडीमध्ये महादेवांची पिंडी ठेवताना आपल्याला दिसतात, पण ते अतिशय चूक आहे. महादेवांना तुळशीचं पान वाहिलं जात नाही. वाहन कधी ते वर्ज मानलं जातं. ज्यांना तुळशीचा स्पर्शसुद्धा चालत नाही तर तुम्ही आत्तापर्यंत तुमच्या तुळशीच्या कुंडीमध्ये शिवलिंग ठेवलेला जर असेल ना तर ते तुम्ही उचलून घ्या आणि तुमच्या देवघरामध्ये स्थापन करा. आपल्याला बऱ्याचशा देवधर्माच्या संबंधित आहेत ना त्या पूजा आहेत, त्यांच्या संबंधित वस्तू या विकायला दिसतात तर ते सुद्धा तुम्हाला हा शाळीग्राम आहे ना तो नक्कीच मिळू शकतो. अगदी कमी किमतीत तो छोटासा काळा कुळकुळीत दगड असतो तो तुम्ही घ्या आणि तुमच्या तुळशी कुंडीमध्ये त्याची स्थापना करायची. म्हणजे तुळशीबरोबर दररोज तुमच्याकडून शाळीग्रामची सुद्धा पूजा होईल. या काही वस्तू आपण खरेदी करू शकतो ना त्याला सोन्यापेक्षा सुद्धा जास्त महत्त्व आहे आणि खरा मानसुद्धा आहे ना. म्हणून आता आपण ज्या वस्तू पाहिल्या ना तो गरीबातला गरीब माणूससुद्धा तो खरेदी करू शकतो. म्हणून या अक्षय तृतीयेच्या दिवशी आहे ना बघा 30 तारखेला अक्षय तृतीया आहे, त्या दिवशी या वस्तू नक्की खरेदी करा आणि तुमच्या जीवनामध्ये सुख निर्माण करण्याचा प्रयत्न करा. भगवंताचं नामस्मरण घ्या, समर्थांच्या विचारांमध्ये राहा. कारण भगवंताचं नामस्मरण जर तुम्ही घेतलं ना तर तोच तुम्हाला तारणार आहे. म्हणून हा अक्षय तृतीयाचा दिवस आहे ना जो समर्थ विचारांमध्ये आहे, समर्थ नियमांमध्ये आहे, त्याच्या जीवनामध्ये रोज येत असतो.
आमच्या जीवनामध्ये कधी साडेसाती नसते, आमच्या जीवनामध्ये रोज शुभमुहूर्त असतो. म्हणून तुम्ही त्रासलेले असाल ना, दुःखी असाल, 2 वेळची उपासना करा, श्रवण करा, नियमांमध्ये राहा, तुमच्या जीवनाचं कल्याणच होईल. जय जय रघुवीर समर्थ.